जर तुम्हीही वजन कमी करत असाल, जिमला जाऊन आल्यानंतरनं हाय प्रोटीन काहीतरी स्नॅक किंवा लाईट डिनरचा ऑप्शन शोधत असाल, तर मग आजची रेसिपी ही तुमच्यासाठी खास आहे. बाहेरून खमंग आणि कुरकुरीत, आतून मऊ आणि चविष्ट अशी ही टिक्की मध्ये भरपूर प्रोटीन आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मग वर्कआउट नंतरच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया हाय प्रोटीन सोयाबीन टिक्कीची ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी 3 कप सोयाबीन घेतले आहेत. आता या सोयाबीन मध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते 15 ते 20 मिनिटांसाठी मी भिजत ठेवते. गरम पाण्यामुळे सोयाबीन छान मऊ होतात आणि फुलूनही येतात. आता जोपर्यंत आपले सोयाबीन एका साईडला भिजत आहेत, तोपर्यंत आपण टिक्कीसाठी लागणारी तयारी करून घेऊ. टिक्कीसाठी बाइंडिंग म्हणून आपल्याला बेसन लागणार आहे. कारण आपण बेसनामध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात, त्यामुळे आपण इथे बेसनाचाच वापर करणार आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लोअर मी अजिबात वापरणार नाही. आता हे बेसन आपल्याला कच्चं न घालता एका कढईमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक 5 ते 6 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि बेसन हलकंसं भाजून घेतलं आहे. बेसन खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर मग त्या बेसनाला कडवट बनतं. आता बेसन छान भाजून झालं ते आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण सोयाबीन टिक्कीमध्ये लागणाऱ्या भाज्या चिरून घेऊ. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेणार आहे. कांदा चिरण्यासाठी मी अशा प्रकारची किसणी वापरत आहे. या किसणीच्या मदतीने कांदा अगदी बारीक आणि एकसारखा चिरला जातो. अतिशय कमी वेळात भरपूर कांदे चिरून होतात. फक्त कांदाच नाही तर कोबी, गाजर, टोमॅटो किंवा भेंडी सुद्धा चिरण्यासाठी तुम्ही या किसणीचा वापर करू शकता. या किसणीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच व्हिडिओच्या खालीही तुम्हाला ते दिसेल. आवडल्यास तुम्ही ती किसणी ऑर्डर करू शकता. आता या कांद्याबरोबरच आपल्याला अर्धी वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी सिमला मिर्च सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. यातच तुम्हाला तुमच्या आवडीच्या जर दुसऱ्या कोणत्या भाज्या घालायच्या असतील त्याही तुम्ही घालू शकता. आता साधारण एक 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता की सोयाबीन छान फुलले आहेत आणि मऊही झाले. आता या सोयाबीन मधलं अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाकायचं. त्यासाठी थोडं थोडं सोयाबीन हातात घेऊन त्यातील पाणी चांगलं पिळून काढून घ्यायचं. यानंतरनं एक मिक्सरचं भांडं घेऊन हे सोयाबीन त्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला पाणी न वाटता हे बारीक असं वाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी सोयाबीन अशा प्रकारे बारीक करून घेतले आहे आणि उरलेलं सोयाबीन सुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेणार आहे. आता हे वाटलेलं सोयाबीन मी एका परातीत काढून घेतलं आहे. त्यामध्ये आपण चिरलेल्या सर्व भाज्या घालून घेणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता. आता चव आणि तिखटपणा वाढवण्यासाठी यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मग ही स्टेप स्किप सुद्धा करू शकता. यानंतर यामध्ये पाऊण ते 1 चमचा मीठ घातला आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च, पाव ते अर्धा चमचा चाट मसाला आणि शेवटी पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आहे. चाट मसाल्यामुळे टिक्कीला एक छान चटकदार चव येते आणि ती खायला खूप स्वादिष्ट लागते. आता यामध्ये बाइंडिंग साठी मी बेसन पीठ घालणार आहे. सर्वात आधी मी यातलं 4 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे. नंतर आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर गरजेनुसार आपण बेसन पीठ यामध्ये घालून घेणार. मी इथे हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे. थोडंसं बेसन पीठ अजून घालायला लागणार आहे, त्यामुळे मी यानंतर परत 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे. तर एकूण इथे मी 6 चमचे बेसन पीठ घातलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान एकजीव झालं आहे आणि याची एकदम व्यवस्थित छान टिक्की बनत आहे. आता याच्या मी छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टिक्कीचा आकार लहान किंवा मोठा ठेवू शकता.
मात्र टिक्की खूप जाड बनवू नका. मध्यम जाडीची टिक्की बनवली तर ती व्यवस्थित भाजली जाईल. अशा प्रकारे मी इथं सर्व टिक्क्या बनवून तयार करून घेतल्या आहेत. एका साईडला मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. शक्यतो तुम्ही इथे नॉनस्टिक पॅनचा वापर करा, त्यामुळे टिक्की तव्याला चिकटत नाही. तवा छान गरम झाला की त्यावरती 2 ते 3 चमचे तेल छान पसरून घ्यायचं. तेल पण छान गरम झालं की या ज्या सर्व टिक्की बनवल्या होत्या त्या आपण तव्यावरती ठेवून घेणार आहोत. सुरुवातीला मीडियम ते लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट टिक्की एका बाजूने भाजून घ्यायची. यानंतर टिक्की पलटून दुसऱ्या बाजूनेही ती 2 ते 3 मिनिट छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. एका बाजूने आपली टिक्की भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता टिक्कीला किती छान रंग आलाय, मस्त क्रिस्पी वाटतीये. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूनेही छान 2 ते 3 मिनिट टिक्की भाजून देणार आहोत आणि नंतर त्या पलटी करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली हेल्दी, हाय प्रोटीन आणि अतिशय चविष्ट अशी सोयाबीनची टिक्की तयार आहे. या टिक्की सोबत तुम्हाला मी एक झटपट बुंदी रायता कसा बनवायचा ते सुद्धा दाखवणार आहे. तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी दही घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा साखर, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतला. यानंतर थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि रेडीमेड बुंदी मिळते ती घालून घेणार आहे. आणि अशा प्रकारे टिक्की सोबत खाण्यासाठी एक स्वादिष्ट पुदिना बुंदी रायता तयार आहे. तुम्ही या सोयाबीन टिक्की पुदिना बुंदी रायत्या सोबत किंवा मग पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व करू शकता. आणि इथे आपल्या सोयाबीन टिक्की छान खमंग भाजून तयार झाल्या आहेत. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि प्रोटीनने भरपूर अशा टिक्की बनून तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशा चविष्ट, सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असतं, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत जा. तसेच तुम्हाला पुढील कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीज सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.